तर भावाने काय आता तुमचा भाऊ आज कुठं गेला तर आणायला तर सगळं सांगतो. तर माझा ब्लॉग पुरं शेवटपर्यंत पहा. कशी मंडळी, मी तुमचा लाडका प्रिन्स ठाकरे. तर भावानं आज जायचं तर ना आपल्याला पिंपळगावला. आपण डायरेक्ट 4:30 वाजता निघलो होतो. मस्त बाळाभाऊने आपल्याला केला तर फोन, आपल्याला जायचं पिंपळगावला. मस्तपैकी लागलो बनाबन आहे की आपल्या हायवेने एक्सप्रेस कसं तर जोरातमध्ये फायनली बाळाभाऊची तिथे आलो, त्याला घेतला, लागलो आपल्या रस्त्याच्या दिशेने, मस्त पिंपळगावच्या दिशेने. रस्ता एकच नंबर होता म्हणून वेळ काहीच लागत नव्हता रस्त्याला. फायनली आपण डायरेक्ट हायवेला लागून गेलो, हायवेने बनाबन. तसंच आपण डायरेक्ट फायनली पिंपळगावकडं पोहोचलो. मग आपलं ओझर साईड तिकडच्या पुढच्या बाजूनं टर्न घ्यायचा होता. मस्तपैकी आपण टर्न बिन घेऊन घेतला मस्त, आणि आपल्याला जायचं तर तसंच रस्त्याने समोर पुढं जायचं होतं आपल्या लोकेशनवर. तर भावानं आपण फायनली तिथं पोचलो. इथं आणायचं तर म्हणजे फर्निचर म्हणजे ते दरवाजाचे ते भावांनो. तर आपण गाडीत टाकून बिकून घेतला. चला तर आता आपल्याला निघायचं मस्तपैकी घरी. आपण 2च होते, काही जास्त मटेरियल नव्हता, थोडा जाता म्हणून बनाबन आलो निघून मस्तपैकी. फायनली आपल्या चौकीला आलो ना आपल्या इकडं टर्न मारला मस्त पिंपळगाव बसंतमधून. मस्त हा एक नंबर क्वालिटीमध्ये रस्ता. तर मंडळी झाला असा का बनाबन लागलो ना आपल्या रस्त्याच्या दिशेने. रस्ता म्हणजे एकच नंबर आहे आपल्या रस्त्याचा, म्हणजे नादच नाही. फायनली खेडगाव टाकला, खेडगाववरून डायरेक्ट बनाबन आलो पेट्रोल पंपावर. डिझेल वगैरे टाकून घातलं खतरनाकमध्ये, निघलो आपल्या रस्त्याने. त्याचाच मावडी गाव टाकला, मावडी झाला डायरेक्ट संगमेर पैसे गेलो, मित्राच्या दुकानावर गेलो, रसबीस पिला मस्तपैकी. मग रसबीस पिऊन घेतला क्वालिटी विषयमध्ये. फायनली आपण डायरेक्ट बाळाभाऊच्या घरी आलो, आणि ते जे 2 होते ते साईज उतरावून दे. चला तर आता आपण निघलो घरी. फायनली गाडी बिडी लावून दिली. तर भावानं आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. नाही नसतील तर फॉलो